आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. दादा 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 त्या वहिनी नाहीयेत, ती दुसरीच कोणीतरी बाई आहे. खूप खूप आभार देवा, खूप खूप आभार. नमस्कार दादा, कसे आहात? अरे नमस्कार प्रमोद, कसा आहेस तू? काय चाललंय? मी बरा आहे दादा, बऱ्याच दिवसांनी भेटलात. हो, मी तुला यासाठी बोलावलंय की खूप महत्वाचं काम आहे माझं तुझ्याकडे. मी विश्वास ठेवू शकतो ना तुझ्यावर? विजय, बालपणीचे दिवस विसरलास? जेव्हा भर दुपारी म्हणायचंस की मला आंबे खायचेत आणि मी फक्त तुझ्यासाठी झाडावर चढायचं. मला किती मधमाशा चावल्यात, पण मी कधीतरी बोललोय? तुझ्यासाठी तर जीव द्यायला तयार आहे मी. बोल काय काम आहे? ही आमच्या घरातलीच गोष्ट आहे प्रमोद. असो, विकी दादावर पाळत ठेवायची. तो कुठे जातो, कुठून येतो, काय करतो, याची मला अगदी खडानखडा माहिती हवी आहे. काम होईल विजय, त्यात काहीच अवघड नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझं काम करतोयस याचा कोणालाही संशय येता कामा नये. तू निश्चिंत राहा, कोणालाही संशय येणार नाही. ठीक आहे. नमस्कार. नंतर भेटतो तुला. वय दादा. ह्या प्रकरणात गावातल्या पोलिसांचा तपास पुढे सरकत नाहीये. ह्यामुळे माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची खूप बदनामी होते. हे बघा, पोलीस साक्षी पुराव्यांच्या आधारावर काम करतात. हो, पण कधी कधी संशयाचा सुद्धा माग काढावा लागतो. हो, पण मला असं वाटतंय की तुम्ही इथल्या स्थानिक पोलिसांशी बोलावं आणि त्यांना समजावावं. ठीक आहे, मी फोन करतो. जय हिंद साहेब. मालतीबाईंच्या केसचा तपास कुठवर पोहोचलाय? साहेब, आमची टीम लय प्रयत्न करायला साहेब. प्रयत्न नाही, मला रिझल्ट हवाय. पण अजून काही धागेदोरे मिळाले नाहीत, आणि तसे काही धागेदोरे मिळताच मी स्वतः तुमच्याकडे येईन आणि तुम्हाला सूचना देईन सर. हे बघा, ह्या केसकडे दुर्लक्ष करू नका. मला पूर्ण रिपोर्ट हवाय, समजलं? येस सर. मला रिपोर्ट कधीपर्यंत मिळू शकतो? सर 2-3 दिवसात मिळेल सर. 2-3 दिवसात? याचा अर्थ तुम्हाला माझं बोलणं समजलं नाहीये. हे प्रकरण राजकीय झालंय, आणि हे प्रकरण फक्त धरमपूरचं नाहीये, तर राज्यव्यापी झालाय, समजलं? आता लवकरच हे मीडिया आणि प्रेसवाले आपली छीतू करतील. मला लवकरात लवकर ह्या केसचा पूर्ण रिपोर्ट हवाय, समजलं? अँड दॅट्स माय ऑर्डर. येस सर, येस सर. दॅट्स गुड. रात्रीचं जेवण इथेच करा. उफ. कृष्णकांत. येस सर. आत्ताच SP साहेबांचा फोन आलता. त्यासनी मालतीताईंच्या केसची रिपोर्ट पाहिजे. पण आता काय रिपोर्ट देणार सर? काय पण कर, मला विचारू नको. उद्यापर्यंत मला SP साहेबांसमोर रिपोर्ट घेऊन जायचा आहे, नाहीतर मी लय अडचणीत सापडेन. पण सर, तपासाचा पहिला टप्पा सुद्धा पार पडला नाहीये. मग काय रिपोर्ट तयार करायचा आणि काय रिपोर्ट पाठवायचा? अरे कृष्णकांत, काहीतरी कर. FIR आहे, मेडिकल आहे, आणि काही पुरावे असतील ते सगळं उद्या दाऊया की.
विचार कसला करता? विचार करायची वेळ नाही, ऍक्शन घ्यायची वेळ आहे. कारवाई करा. येस सर. आता काय करशील इन्स्पेक्टर साहेब? काय ना काहीतरी नक्कीच होईल. अरे विजय, बरं झालं इथेच भेटलास. चल माझ्यासोबत कुठे जायचंय आई? गुरुजींच्या घरी. आता समाजाची रीत म्हणून जावंच लागेल ना, नाही तर तुला ठाऊकच आहे, बऱ्याच लोकांना बरंच काही बोलायची संधी मिळेल. पण आई, आपलं तिथे अशा प्रकारे जाणं योग्य आहे का? आपण कुठवर अशी तोंड लपवून घरात बसून राहणार आहोत? पण आई, माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की आपल्या जाण्याचा काही चुकीचा अर्थ निघू शकतो. तू बस एक मिनिट. अरे बस ना, बस बस. जर सगळं काही ठाऊक असतानाही गेलो नाही ना, तर लोकांना वाटेल की आपलंही काळीच दगड बनलंय. कोणास ठाऊक काय अवस्था झाली असेल त्या लोकांची. आई, गुरुजींना आपल्या इतकं चांगलं कोण ओळखतं? आई, खरं तर गुरुजींनी अभ्यासाबद्दल जे प्रेम निर्माण केलं, त्यामुळेच तर मी इंजिनियर झालो, आणि याचं सगळं श्रेय त्यांना जातं. आणि आता तुझे बाबा बघ, त्यांच्याच कुटुंबाच्या जीवावर उठलेत. मी तर हीच प्रार्थना करेन बाळा, मालतीताई जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असाव्यात. बाळा, जर मालतीताईंना काही झालं ना, तर आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तिरस्कार करतील लोक आपला. अगं आई, पण हा तिरस्कार, ही कर्म तर बाबांची आहेत. आपण थोडंच कोणाचं काही वाईट केलंय? हो, पण ती म्हण आहे ना की सुक्यासोबत ओलही जळतं, म्हणून आपल्याला तिथे जावंच लागेल. ठीक आहे, एक काम करतो, मी एकटाच जाऊन येतो. अरे पण मी का नाही? आई, तू तिथे जाशील, गावातली सगळी माणसं असतील, कोण काही बोललं तर मला सहन होणार नाही. हे बघ बाळा, मालतीताई बेपत्ता झाल्यामुळे सगळेच अस्वस्थ आहेत. जरी कोणी काही बोललं तरी काय फरक पडतो? म्हणूनच आई, वातावरण आणखी बिघडू नये म्हणून मी एकटाच जाऊन येतो, आणि जर वातावरण शांत असेल तर तुला पुन्हा घेऊन जाईन. ठीक आहे, मी निघतो आई. फक्त एकदा मालतीताई सुखरूप घरी परत येऊत, तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. तू बरोबर बोलतेस. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन आई, मालतीताईंना शोधण्यासाठी. खरं तर मी आजवर गुरुजींना काहीच गुरुदक्षिणा दिली नाहीये, आणि ही माझ्याकडून त्यांना एक खरी गुरुदक्षिणा असेल आई. आत्ताच जातो, येतो आई. या काका काका, हे तुम्हाला नमस्कार. भेटायला आले. नमस्कार बेटा. ओळखलत का मला? विजय, शंकरसिंगजींचा छोटा मुलगा. काका, आता तुम्ही बोलताय तर मी खेळायला जाऊ? हो, जा बाळा. एक मिनिट, आणखी एक. वाव, थँक्यू. गुरुजी, मी जरी शंकरसिंगजींचा मुलगा असलो तरी माझी आणखी एक ओळख आहे. मी तुमचा शिष्य आहे, जे कदाचित तुम्ही विसरला आहात. बाळा, मी विसरलो नाहीये, पण या प्रसंगामुळे सगळं काही धुसर दिसायला लागलंय. मला असंही वाटतंय की कदाचित माझं इथे येणं तुम्हाला आवडलं नसावं. नाही नाही बाळा, असं काही नाहीये. तू ये ना, ये, बस बस ना, ये बस. चला. बाबा, बाबा ते ही भारती आहे, माझी मुलगी. हा विजय, शंकरसिंगजींचा छोटा मुलगा.
बाळा, ही आपल्याच शाळेमध्ये तुझ्याहून 4 इयत्ता मागे होती. मला आठवतंय गुरुजी, 2 वेण्या घालून अख्ख्या शाळेत फिरत राहायची आणि सगळ्यांना घाबरवायची. 2 वेळा तर मी आत्ताही घालते. पण मला नव्हतं माहित की लहानपणीचा तो खेळ आता मोठेही खेळतात. भारती, काही चुकीचं बोलले मी? गुरुजी, मला माहितीये की मालतीताई बेपत्ता झाल्यामुळे माझ्या कुटुंबावर संशय घेतला जातोय. संशय? कदाचित हे खरंही असेल, पण मी तुम्हाला आज एक शब्द देतो की जर ते तुमचे गुन्हेगार असतील तर त्यांच्या विरुद्ध मी साक्ष देईन. मी आयुष्यभर सत्य आणि प्रामाणिकपणाच्या बाजूने उभा राहिलोय गुरुजी, पण यावेळी तुम्ही लोक सबुरीने घ्या आणि प्रार्थना करा की मालतीताई जिथे कुठे असतील सुरक्षित असतील. आमच्यासाठी हीच सगळ्यात मोठी समस्या आहे बाळा. आम्ही तिचा शोध घेणार तरी कुठे? या कठीण प्रसंगी मी तुमच्या सोबत आहे गुरुजी. आणि हो, आई सुद्धा इथे येणार होती, पण तिच्या इथे येण्याचा काय अर्थ काढला गेला असता म्हणून मी एकटा आलो. तसे बाळा, सर्व गावकरी इथे येत आहेत. येत आहेत आणि सहानुभूती सुद्धा दाखवतायत. पण कोणालाही हे माहित नाही की आई कुठे आहे. कोणाकडेच कोणती बातमी नाही. तुम्ही थोडं धीराने घ्या. मी मालतीताईंचा शोध घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. विजय, मी प्रमोद बोलतोय. हा, बोल ना प्रमोद. तू एक काम कर, तुझ्या नदीजवळच्या फार्म हाऊसवर ये लवकर. हो, तुझं येणं खूप महत्वाचं आहे. प्रमोद, तू तिथेच थांब, मी इथून लगेच निघतो. हो हो, लवकर ये. ठीक आहे. गुरुजी, मला आता लगेच जावं लागेल कारण एक महत्वाचं काम आलंय. पण मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही मदत लागली तर प्लीज तुम्ही मला सांगा. माझ्यासाठी सुद्धा हे सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे की मी शंकर सिंगजींचा मुलगा नक्कीच आहे, पण आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. नमस्कार, मी येतो. नमस्कार. भारती, हाच विचार करतेस ना की हा शंकर सिंगजींचा मुलगा आहे? हो. एकाच रक्ताचे 2 रंग कसे असू शकतात? भारती, हा, काय झालं बाळा? कसला विचार करतेस? काही नाही. मी हाच विचार करते की एकाच रक्ताचे 2 रंग कसे? नक्की काय म्हणायचंय तुला? तो शंकर सिंगचा छोटा मुलगा आला होता, विजय, बाबांना भेटायला, सहानुभूती दाखवायला. इथे आपल्या घरी आला होता? हो. तू त्याला हकलवलं नाहीस? हे काय बोलताय काका? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला कसं हकलवायचं? तो कधीपासून आपला पाहुणा झालाय. शंकर सिंगचा मुलगा आहे. शंकर सिंगनेच पाठवलं असेल त्याला इथे आपल्या घरातली बातमी काढायला. सगळं कळतंय मला. मला तर त्याच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही. बोलण्यावरून कसं कळेल तुला? माणूस जसा बोलतो तसा असेलच असं नाही. कदाचित तुम्ही बोलते ते बरोबरही असेल, पण आपण ही गोष्ट विसरता कामा नये की विकीने तुमच्यावर पिस्तूल रोखलं होतं तेव्हा तोच मध्ये आला अगं होता. ठीक आहे, पिस्तूल रोखलं होतं म्हणे. सगळी नाटकं आहेत त्या लोकांची. एक भाऊ पिस्तूल रोखतो तर दुसरा मला वाचवायला म्हणून तिथे येतो. वा, अगं हिम्मत लागते. पिस्तूल रोखणं खूप सोपं असतं, पण ते चालवणं खूप मोठी गोष्ट असते. तो तर म्हणत होता की त्याची आई सुद्धा येणार होती, पण
त्याची आई पण येणार होती. जखमेवर मीठ चोळणं खूप चांगलं जमतं त्या लोकांना. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन नकोय येते. पाणी बिणी. जोपर्यंत वहिनी सापडत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. तुम्हाला काय झालंय काका? हे काय बोलताय तुम्ही? तिथे बाबांनी अन्न पाणी सोडलं, इथे तुम्ही अन्न पाणी सोडलं तर काय होईल? मग काय करू? आता तूच सांग बाळा, काय करू? आज मी सुगावा लावण्यासाठी म्हणून निघालो होतो, पण वहिनीबद्दल काहीही कळलं नाही. मी कोणतं तोंड घेऊन जाणार दादांसमोर? पण तुम्हाला माहिती आहे ना, बाबांना समजावणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी पण अन्न पाणी घ्यायचं बंद केलंय, आजारी पडले आणि त्यांना काही झालं ना. भारती बाळा, तू शांत हो. ऐक माझं, तू शांत हो आधी. तू तर माझी शहाणी बाळ आहेस ना. या घरची 72 मुलगी आहेस तू, सगळ्यांना सांभाळतेस ना. आपली परीक्षा सुरू आहे बाळा. चुप चुप चुप. काय झालं? विजय, विकीचा एक माणूस फार्म हाऊस वर गेलाय. तू ओळखतोस त्याला? आता मी त्याला घाईघाईत पाहिलं नाही, पण तो बाहेरचा नाही, गावातलाच माणूस आहे. तू चल आत, हो, बघूया आपण. चल, चल. चल. कुठे गेला? अरे तो पळून गेला. तू ओळखतोस त्याला? अरे ओळखणार कसं नाही, आपल्याच गावचा आहे. विजय, तो आतमध्ये काहीतरी जायचं. चल बघूया. दादा, तुमची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. खूपच पुढचा विचार करता बघा तुम्ही. अरे दाम्या, राजकारणाच्या आखाड्यात उतरलोय ते काहीतरी करून दाखवण्यासाठीच ना. सरपंच साहेबांच्या छत्रछायेखाली तुम्ही सुद्धा अगदी कसलेला प्यादा झाला आहात दादा. जास्त लाळ घोटेपणा करू नकोस, पाय चेप मुकाट्याने. होय दादा. दादा, काय झालं? दादा, 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 अरे काय झालं? दादा, दादा, जेमतेम माझा जीव वाचवून आलोय. नदीजवळच्या फार्म हाऊसहून पळून आलोय. अरे कोणी भूत बीत बघितलंस का? भूत नाही, विजय दादा आले तिथे. ही कसली कागदपत्र आहेत? अरे ही तर ती सरकारी कागदपत्र आहेत. हो. तो सरकारी कागदपत्र का जाळत होता? तुझा पाणी घेऊन ये लवकर. हे विझवूया. जा घेऊन येतो. जा लवकर जा. ओहो, आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे.
आता